आजच्या काळात मोठ्या शहरांमध्ये भाड्याने राहणे ही अनेक लोकांची गरज बनली आहे. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी लोकांना आपल्या गावापासून दूर जाऊन शहरांमध्ये राहावे लागते. अशा वेळी घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील संबंध खूप महत्त्वाचे असतात. पण अनेकदा भाडे, डिपॉझिट, दुरुस्ती किंवा अचानक घर सोडण्याचा प्रश्न यावरून वाद निर्माण होतात. कधी घर मालक खूप जास्त डिपॉझिट मागतात, कधी अचानक भाडे वाढवले जाते, तर कधी कोणतीही सूचना न देता भाडेकरूंना घर सोडायला सांगितले जाते. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून भारतात नवीन भाडे नियम 2026 लागू करण्यात आले आहेत. हे नियम भाडेकरू आणि घर मालक या दोघांचेही हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की भारताचे नवीन रेंट रूल्स 2026 नेमके काय आहेत आणि त्याचा सामान्य लोकांवर कसा परिणाम होणार आहे. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. पहिला नियम आहे सुरक्षा ठेव नियम. नवीन नियमानुसार आता घर मालक भाडेकरूकडून खूप मोठी डिपॉझिट घेऊ शकत नाही. आता घर भाड्याचे डिपॉझिट जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या भाड्या इतकेच असू शकते. उदाहरणार्थ, जर घराचे भाडे दरमहा 10,000 रुपये असेल तर घर मालक जास्तीत जास्त 20,000 रुपये डिपॉझिट घेऊ शकतो. यामुळे भाड्याने राहणाऱ्या लोकांना मोठी आर्थिक मदत होणार आहे. पुढे हकलपट्टी नियम. पूर्वी काही वेळा घर मालक कोणतीही सूचना न देता भाडेकरूंना घर सोडण्यास सांगत असत. पण आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाडेकरूला घरातून काढता येणार नाही. याचा अर्थ असा की कोणताही वाद झाला तर तो कायद्याच्या माध्यमातूनच सोडवावा लागेल. महत्वाचा नियम म्हणजे भाडे करार नोंदणी. नवीन नियमानुसार भाडे करार 60 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. भाडे करार नोंदणी केल्यामुळे घर मालक आणि भाडेकरू दोघांकडेही अधिकृत पुरावा राहतो आणि भविष्यात वाद झाल्यास कायदेशीर मदत मिळू शकते. पुढील नियम आहे भाडे वाढवण्याचा नियम. नवीन नियमानुसार घर मालकाला वारंवार भाडे वाढवता येणार नाही. भाडे फक्त वर्षातून एकदाच वाढवता येईल आणि भाडे वाढवायचे असल्यास किमान 90 दिवस आधी भाडेकरूला नोटीस देणे आवश्यक आहे. आता पाहू दंडात्मक कारवाई. जर घर मालकाने भाडेकरूला त्रास देण्यासाठी घराचे लॉक बदलले, वीज, पाणी कापले किंवा धमक्या दिल्या तर ते कायद्याने गुन्हा मानला जाईल. अशा प्रकारच्या वागणुकीवर आता दंडात्मक कारवाई होऊ शकते. पुढचा नियम आहे घर मालकाचा प्रवेश नियम. नवीन नियमानुसार घर मालकाला कधीही अचानक घरात येता येणार नाही. घरात येण्यापूर्वी किमान 24 तास आधी भाडेकरूला सूचना देणे आवश्यक आहे. यामुळे भाडेकरूंच्या गोपनीयतेचे संरक्षण होईल. शेवटचा नियम आहे दुरुस्ती खर्च नियम. जर घरामध्ये काही दुरुस्तीची गरज असेल आणि घर मालकाने 30 दिवसांच्या आत ती दुरुस्ती केली नाही तर भाडेकरू स्वतः ती दुरुस्ती करून त्याचा खर्च भाड्यातून वजा करू शकतो. हा नियम भाडेकरूंसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. मित्रांनो, भारतातील हे नवीन भाडे नियम 2026 भाडेकरू आणि घर मालक या दोघांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या नियमांमुळे दोघांचेही हक्क सुरक्षित राहतील आणि अनावश्यक वाद टाळता येतील. जर तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तुमचे घर भाड्याने दिले असेल तर ते नियम नक्की लक्षात ठेवा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नियमांची माहिती मिळेल. अशीच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.